हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही सगळे? आणि होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि बघा आता सकाळचे वाजले आहे 10:30. आणि काल आम्ही खूप पावसात भिजलो. त्यामुळे कामं पडून नाहीत, पण मुलांना लागते भूक. तर म्हटलं चला आधी स्वयंपाक करावं. चहा नाश्ता झालेला आहे आणि आता मी स्वयंपाक करायला चाललेली आहे. काल आमच्याकडे बाजार होता, म्हणजे आमच्याकडे नाही, तिकडे दूर ठिकाणी एका ठिकाणी बाजार होता. तर तिथून मी भाजी आणलेली आहे. ती भाजी मला माहीत नाही कोणती आहे, काय आहे. तिचं नाव पण काहीतरी वावडिंगा काहीतरी, काय नाव घेतलं मला आता आठवत नाही आहे त्या भाजीवाल्याने. आणि पाऊस सुरू झालेला होता त्यामुळे तर मला आठवत नाही आहे. तर ती भाजी मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे भाजी ती. आणि या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. आणि ही भाजी मी पहिल्यांदा ट्राय करते बरं का, लाईफमध्ये फर्स्ट टाईम ही भाजी मी बनवणार आहे. आणि त्या भाजीवाल्याला मी बरेच वेळा विचारलं चांगली लागते का, कशी बनवतात. तर त्याचं म्हणणं असं होतं की हिला डाळ पालक टाईपमध्ये बनवायची. ठीक आहे, तर मी आता हिला कशी बनवू तू कशी बनवू डाळ पालक टाईपमध्ये. याची देठं ना बघा, तुम्ही ना देठं बघत असाल ना, खूप जाड अशी आहेत. तर ही त्याचं म्हणणं होतं खूप म्हणजे कॅल्शियम असतं भरपूर याच्यामध्ये. आणि म्हणजे सडत नाही बरं का. काल आणली आहे मी, तर सडण्याची प्रक्रिया याच्यामध्ये काहीच नाही, फ्रेश आहे बरीचशी भाजी. पण देठं असं वाटतं ना, देठं खूप म्हणजे जरड असतील, म्हणजे जरड म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप जाड रफ असतील, तर ते माहीत नाही शिजतील की नाही. त्याला तर ही भाजी मी बनवून बघते आणि याचा रिव्ह्यू तुम्हाला देते की, आणि तुम्ही मला सांगाल की ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात. जर तुम्ही कधी बनवली असेल, तुम्ही या भाजीला ओळखत असाल ना, तर मला नक्की रिप्लाय सांगा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा की या भाजीला काय म्हणतात आणि तुम्ही कधी खाल्ली आहे का आणि कशी बनवता. ठीक आहे, तर आज मी फर्स्ट टाईम हिला ट्राय करायला चालली आहे. तर आता भाजी चिरते मी आणि तुम्ही राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तुझ्या मी ड्रॉइंग करते. दाखव. हे बघ, शेडिंग चालू आहे. हा शेडिंग. हा जो टूल आहे ना, त्याच्याने मी शेडिंग करते. कोणता टूल बनवलाय? हा मी नाही बनवला, हा मी खूप वर्ष अगोदर घेतला. त्या दिवशी एक टूल बनवला होता ना तू. हा तर मी स्टायलस बनवला. आणि हे ऋतुजानं आता बघा वेल बनवली होती त्या दिवशी. असं ऋतुजा काही ना काही करत असते. परत रिटच दिलाय कालीमाताला. कालीमाताचं थोडीशी ना पेंटिंग खराब झाली होती, परत ठीक केली. सुंदर कालीमा. तर आज ऋतुजाचं चाललं आहे ड्रॉइंग करायचं मूड आहे आज ऋतुजाचा. आणि आता ऋतुजा खूप बोर व्हायला लागली आहे, तर म्हणे मी ड्रॉइंग करतो. ॲक्च्युली मी तिला ड्रॉइंग नाही करू देत हा ना, जास्त मानेला त्रास होते, मान दुखते, तर त्याच्यामुळे नाही का मी करू नाही देत. ॲक्च्युली अशी थोडीशी अशी ठेव, ठीक आहे. तर इथे बघा मी आता भाजी साफ करायला बसते. तर इथे ऋतुजाचा व्हिडिओ बघा चाललेला आहे. ऋतुजा ड्रॉइंग, आता ही दुसरी ड्रॉइंग कंप्लीट करते का? त्याच्यामध्ये इकडच्या साईडचे हेअर बाकी आहे आणि हा मुकुट बाकी. तर मी आता हे हेअर आणि हा एवढा भाग बनवला. अच्छा, ओके, चल बनव. कंप्लीट मागेच कम्प्लीट झाली कंप्लीट. हो, छान आहे ना हिची आई. हां, आईज खूप सुंदर आहे तिचे. अरे वा, खूपच छान. आज बऱ्याच दिवसांनी ऋतुजा नाही काही ते ड्रॉइंग करायला बसलेली आहे, त्यामुळे तिला नाही का, आणि तिला तिचे ड्रॉइंग दाखवायला खूप आवडतं. तर एक 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 आता ना मधामधात मला दाखवत आहे ही. बरं, थोडंसं मला शूट घेऊ लागते का? हां. पानं किती कमी आहेत पानं. तेच तर. पानं इतकी कमी आहे. पानांची भाजी तर बनवतो म्हणलं तर आपल्याला पुरणार पण नाही. हो, ते डाळ पालक म्हणे तो हा. महाग पण आहे भाजी खूप. एवढीशी भाजी 30 रुपयाची आहे. बापरे बाप. ती 30 रुपयाची भाजी आहे एवढी. तेच विचार तर. कर, किती महाग आहे ना. खूपच. पावसामुळे आता कशा भाज्या झाल्यात महाग. पण एवढेच पण आहे. हे तर चिमून एवढून शिवून द्या ना. एवढीशीच भाजी, एवढी भाजी बनेल. खूप कमी बनणार याची भाजी. पण कॅल्शियम आहे म्हणे. हो. कॅल्शियम आहे म्हणते, पण किती जरड आहे. तेच तर. याला एक काम करते, अशी करतो मी चिरायची पण कशी, तर ह्याला डोकं लावावं लागते. हे जरा कोवळ्या इकडे वरती, खालचं देठ खूप जरड आहे. त्याला एकदा मुंग्या तरी चिरतो मी. दे ना, मी चिरून देते. नको 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 मला मज्जा येईल ना. दे ना. नको नको. दे ना मम्मी. अरे हे चिकट आहे ना. दे ना. नको, इतकी चिकट आहे ही. चिरायला गेलं ना की चिरता नाही येत ही. हाताला लागून जाईल ना ग तुझ्या चाकू ऋतूच्या. नको, दुसरं काय असतं तर चिरलं असतं.
बनवायची आहे सुकी की डाळ पालक? एक काम करा, आधी सुकी बनवून पहा, त्याचा फ्लेवर कसा येते. नाही तर डाळ पालक खूप बनते ना. आणि ते जर नाही म्हणजे कोणी आवडली- डाळ संपली आपल्याकडची, डाळ पालक कशी बनवणार आहे? डाळ संपलेली आहे. त्याच्या डिमार्ट मध्ये जायचं होतं डाळ आणायला. हे लई कालच चिरायचे. जाणार होतो भाजीपाला घेऊन, पण मग एक दिवशी सगळं करायला कंटाळा येते ते आपल्याला. पानं चांगले असतात कसे. त्याची भजी बनवतात. तू बनवत आहे का? पण आता भजी खायचं नाही, mood भजी आहे. खायचं मूड नाही, ऑइली आहे. जसं पावसाळ्यात मी भजी तर भजी बनवतात. खातच नाही, मला तर भजीच नाही आवडत. काय म्हणत होती तू? मला त्याची भजीच नाही, मला कोणाचीच भजी नाही आवडत. कोणतेच भजी कोणाचे कोणाचीच नाही. नाही, ओनियनची नाही आवडत, पोटॅटोची नाही आवडत. भजी हा ते प्रकारच केकडा नाही आवडत भजी ना? असते ना, ते छान लागते. तुला हा? केकडा भजी नाही का, म्हणजे त्याचे हा. कांदा जास्त हळू लागते. हळू कर. काय काय झालं? झालं? मला लोळी आहे. तुमच्या तळ्या नाही अळीला बघून 1 किलोमीटर दूर पर्यंत पळेल अशी भावरती इथून डायरेक्ट खाली मी ना ग्राउंड एकदा माझ्या अंगावरती अळी आली होती, मी ना खूप जोरात ओरडली होती. त्या आपल्या बाजूला एक ताई राहायची आणि अजून एक जण राहायचे, ते घरी आले ते बघायला काय झालं म्हणून. तिचा आवाज एवढा मोठा आहे. अरे अरे कोण गेलं तिकडे? भाजी चिरायला ना मला वाटते 2 तास लागत आहे का मला. आता मी भाजी चिरत आहे, अशी अशी चिरते. मोठी मोठी चिर. हो, हे आधी दंठल कापून घेतो याचं. मग हे हाताला लागेल आरामशीर. हा, भाजी चिरण्याकडेच लक्ष आहे बरोबर. हे असं बघ. बघ बोट नको कापून घेशील. धार आहे त्याला तेवढी तेवढी धार नाही आहे पण आहे, पण झालं. जावं लागू शकते ना. तू बघू कशी चिरते. अशी सेम चिरले दोघींनी पण. सेम. असं वाटत आर यू एक्साइटेड? Yes, I am excited to eat this sabji. टेस्टी राहू बस. माहित नाही टेस्ट I hope this sabji will be tasty. औषधी गुणवाली आहे ना हे. कॅल्शियम. Yes. आता बघा मम्मीनी नाही का हा कॉर्न आणलेला होता बाजारातून, तर आता मी मम्मीला म्हणते हा कॉर्न बनवून द्याला, काहून की मला भाजीपोळी खायचा मूड नाही, हा खाते चटपटा कॉर्न. चला मी मम्मीला म्हणते, मम्मी हा कॉर्न बनवून दे. ठीक आहे. कॉर्न बनवून दे. कसला पान बनवू? चटपटावाला. तंदुरीवाला हा, तंदुरीवाला. की बॉईल की तो सोलून? बॉईल पण बनवू शकते, सोलून पण बनवू शकते. ठीक आहे. तू बघ कोणता बनवते. ठीक आहे. हो, सोलतो याला. मी पण सोलू लागते. नको थांब मी इथे. खराब आहे हा. नाही, थोडा हा भाग नाही काही काही, हा, हा. हा भाग थोडासा चाकरीला काही झालं नाही ना? मी खूप घाबरली यार. नाही नाही, काही नाही होत. कापून टाकशील. सोललेलं बनवू ना थोडंसं. हो, सोललेलं बनवून दे थोडस. बाकीचे काय करायचे? बाकीचे उबलवून घेऊ. बरं ठीक आहे. ये. तर इथे ऋतुजा पण मदत करताय. हे बघ मी काय केलं. काय केलं? दात बनवले? तुझे दात बाहेर असते असे दिसले असे. आणि तू पण खाणार आहे थोडं? हो. आणि हे भाजत आहे. हो. भाजी झाली. ही भाजी नंतर बनव ना. हा, आधी जेवून घेऊया. नाश्ता जेवण नाही, जेवण नंतर. अरे हा, आधी नाश्ता करून घेऊया, मग आपण जेवण करू. ठीक आहे? ठीक हो. आहे. आधी आपण हे खाऊन घेऊ, मग हे खाल्ल्यावर आपलं पोट भरते, मग आपण ही जी व्हेजिटेबल आहे ही नंतर खाऊन घेऊ. ठीक आहे? हो. ओके. ऍक्च्युली काय झालंय, हं? भाजी आहे थोडीशी, म्हणून नाही का मुलांचं ठरलं की कॉर्न बघितले, त्यांना कॉर्न पण खायचे होते. म्हणजे मम्मी 2 कॉर्न बनव. मला काही असं भाजलेलं जास्त आवडत नाही, म्हणून थोडंसं मी ऋतुजासाठी आणि माझ्यासाठी थोडं बनवत आहे. आणि इथं बॉईल करायला ठेवलेले आहे हे एक कॉर्न. एका कॉर्नमध्ये अजून थोडासा कारण ऋतुजा खात नाही. हा.
मी खाते. कोमल खात नाही, ऋतुजा हे पण खाते पण थोडंसंच खाते. हा ठीक आहे. मी दोन्ही थोडं थोडं खाते. हे मी आता आमच्या तिकडच्या पद्धतीचं बनवत आहे. खूप मस्त आणि टेस्टी लागते, असं भाजून घेतलं मी. आणि हा स्वीट कॉर्न आहे, पण हे साधा आपलं गावठी कॉर्न असते ना त्याचा. हा झालं रेडी. रेडी. आता हे ते या प्लेटामध्ये. आता हे या प्लेटमध्ये आलं. घे कॉर्न खा. कसं बनलं? नाही आधी तू खा. नाही तू खा आधी. खा ना आधी, तू सांग ना. तसं तुला आवडत नाही जास्त हे. आज पहिल्यांदा म्हणजे बरेच दिवसांनी खाल्ले ना पण कॉर्न. 1 वर्ष झालं. खरंच चांगलं बनलं का? स्वीट प्लस स्पायसी लागत आहे ना. मस्त बनले. खूप दिवसांनी खाल्ल्यामुळे ना खूप छान टेस्ट आहे त्याची. कसं लागतं? तो छोटूवाला माझा आहे. आम घे. हा वाला घे. गरम आहे. किती वेळेची आवाज दिले मी. झाली मिरची. वाव. किती एक्सपर्ट आहे तू बनवण्यात. डाय हात तो खेळलाय तुझ्यात. आहे ना मम्मा. मग नाही तर काय. डाय हात तो खेळले. एक्सपर्ट हो गई मम्मा तो. है ना मम्मा. एक्सपर्ट झाली. आधी मला काहीच येत नव्हतं. मग तू स्वतः इन्व्हेंट केलंय सगळं. स्वतः शिकली सगळं. पावभाजीपासून मटन, चिकन, बिर्याणी. सगळं स्वतः शिकली मम्मा. मम्मा तर खूप हुशार आहे. है ना मम्मा. चम्मच नाही ना आपल्याकडे. थोडंसंच नमक घालते. विचार केला आधी की डाळ भाजी बनवायच्या आधी याला सुक्की ट्राय करूया. नेक्स्ट टाइम आपण जाऊ बाजारात. जरी भाजी भेटली तर अजून बनवू. मम्मीने हे शिजत घातली भाजी. आता मम्मी साफसफाई करते. है ना मम्मी. क्लीन क्लीन. मेथीच्या भाजीसारखा वास येत आहे. झाली भाजी मम्मी. हो पाहते थांबा. हो झाली. होत आहे थोडीशी बाकी आहे. आणि चपाती झालेलीच आहे. मग आता तू जेवायला बस. हो ठीक आहे. हो मम्मी. मग चपाती किती टम्म फुगलेली होती. टेस्टी टेस्टी भाजी. कशी बनली? कशी आहे? ठीक ठाक आहे. तू सांग कोमल. चांगली आहे. पक्का. ऋतुच्या तोंडावरून तर वाटत नाहीये. मी ट्राय करून बघते थांब. चांगली तर लागत एवढी. आंबाडीच्या भाजीसारखी लागत आहे. पण चिकट आहे भाजी. मला ही भाजी नाही का त्याच्यासारखी लागली. ते फुलगोबीचे पान असतात ना त्याच्यात. भाजी चांगली आहे बरं का. पण जी देठ होती ना ती थोडीशी जाड होती. मी काय केलं त्याला असं चिरलं पातळ पातळ स्लाईसमध्ये. त्यामुळे ती काय झाली चिकट झालेली आहे. बाकी भाजी एक नंबर बरं का. डाळ भाजी मस्त बनेल पण चिकट बनणार. हां आता काय ऋतुजा शूट करत आहे ना साडी घालून. हां
आज रील येणार. आज ऋतुजाची रील येणार है ना, साडी ते घालून मम्मीची बघत आहे. साडी आहे. हम्म, मम्माची साडी हो ना, खालून अशी आहे. हो ना, घालशील आणि मग शूट करशील. हा. ओके. हाव. तर आता आमच्या इथे ना मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. मस्त, छान मस्त. असा पाऊस येत आहे आता. त्या दिवशी पण पाऊस आला होता आणि आज पण आता पाऊस येण्याचं वातावरण झालेलं तेव्हा आहे. पण भिजलो होतो ना. खूप भिजून गेलो होतो. आणि या भाजीबद्दल सांगायचं तर मस्त अशी भाजी टेस्टला खूप चांगली आहे बरं का, पण खूप सारी पाहिजे, खूप सारी पानं पाहिजेत. एक पाव वगैरे अर्धा हा. पाव घेऊन होत नाही. 1 किलो भाजी पाहिजे तेव्हा होईल. आणि भेंडीसारखी चिकट अशी भाजी आहे ही. तर वेगळ्या पद्धतीने चिरून वगैरे बनवावी लागणार आहे ही भाजी. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.